श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस 8 स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 14.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6 पासूनचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया. मी क्वेश्चन नंबर 6 ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. ए लोन ऑफ ₹15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट इफ द रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट इज 12 PCPA. फाइंड द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 years. म्हणजे आपल्याला इथं सांगितलेलं आहे 15,000चं लोन घेतलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्टवरती. ओके, आणि त्याचा रेट काय आहे तर 12 PCPA आहे. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे काय तर अमाऊंट फाइंड करायचं आहे. 3 वर्षानंतरचं अमाऊंट फाइंड करायचं आहे. ओके, फर्स्ट आपल्याला गिवन जे दिलेलं आहे ते आपण काय लिहून घेऊया. आपल्याला इथं प्रिन्सिपल बघा काय दिलेलं आहे, 15,000 राईट, 15,000 रुपीज दिलेला आहे. नंतर रेट म्हणजेच आर किती दिलेला आहे तर 12 PCPA. ओके, 12 PCPA दिलेला आहे. आणि ड्युरेशन एम म्हणजेच एन किती दिलेला आहे तर 3 years राईट, 3 years. ओके, तर आपल्याला अमाऊंट काढायचा आहे. अमाऊंट काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 + R/100⁻n. ओके, आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण ह्यामध्ये काही पुट करूया. प्रिन्सिपल आहे 15,000, 1 + R आहे 12/100 आणि n आहे 3. ओके, नंतर बघा 15,000 आणि आता आपल्याला ह्याचं काय असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, म्हणजे इथं किती येणार आहे 100 आणि प्लस इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतं, 12च येणार आहे. 100 + 12 म्हणजेच काय 112/100⁻³ आणि 15,000. आता हे आपण 3 टाइम्स लिहू शकतो राईट, का तर ह्याचा क्यूब आहे त्यामुळे हे 3 टाइम्स आपण लिहायचं आहे. इंटू 1,000, 112/100 इंटू 112/100. ओके, हा जो नंबर असतो तो न्यूमेरेटरला असतं. हे जे नंबर्स आहेत की ते काही डिनॉमिनेटरला असतं. हे 3 मी कट 0 केले की इथलेही 3 0 कट होणार आहे. आणि हे राहिलेले नंबर्स आता आपण लिहून घेऊया. 15 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन काय 100 इंटू 10. ओके, आता मी ह्याला किती 5 न भाग जातोय बघा ह्या 2 नंबरला, तो फर्स्ट घालवते. 5 2 10, 5 3 15. ओके, आता राहिलेले नंबर्स लिहून घेऊया आपण. इंटू 112 इंटू 112 अपॉन 100 इंटू 2. ओके, आणि बघा आता 2 पण आपण घालूया, 2 न भाग घालूया. 2 1 2, इथं किती होते 2 5 10 आणि 2 1 राहतं या आणि 2 6 12. ओके, स्टेप बाय स्टेप करत जाऊया म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. 3 इंटू 112 इंटू 112 इंटू 56 अपॉन काय 100. आता नेक्स्ट बघा आपण ह्यानं काय 4 न भाग घालवू शकतो ह्या नंबरला राईट. इथं किती येणार आहे 4 2 8, 2 राहतंय आणि 0 म्हणजेच 4 5 20. ओके, आणि ह्याही नंबरला आता 4 न भाग जातोय. 4 1 4, 1 राहतंय आणि 4 4 16 राईट. आता हे राहिलेले नंबर्स आपण लिहून घेऊया. त्याच्या आधी ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 14 3 किती होतं आहे तर 42 होतं आहे राईट. 42 इंटू 112 इंटू 112 अपॉन 25. आता आपण ह्या 3 नंबरचा अगोदर काय मल्टिप्लिकेशन करूया. त्यासाठी मी ह्या 2 नंबरचा आधी काय मल्टिप्लिकेशन करते, इथं साईडलाच करते. 112 अपॉन
42. ओके, 2 2 4, 2 1 2, 2 1 2. आता हा नंबर घ्यायचा आहे, त्यासाठी 0. 4 2 8, 4 1 4, 4 1 4. ओके, आता ॲडिशन करायचं आहे. 4, 8 आणि 2 10 होतं आहे, राईट. 4 + 2 6, 6 + 1 7 आणि 4 झालं. आता ह्या नंबरचं आणि ह्या नंबरचं काय मल्टिप्लिकेशन करूया. 4 7 0 4 × 112. 2 4 8, 2 0 0, 2 7 14, 4 1 कॅरी ओव्हर आलं. 2 4 8 + 1 9 होतं. आता 1 हा नंबर घ्यायचा आहे. 1 ने याला मल्टिप्लिकेशन केलं की हाच नंबर येणार आहे, त्यामुळं आपण ॲज इट इज हा नंबर लिहून घेऊया. 4 0 4 0, नंतर काय 7 आणि 4. नंतर हा नंबर घ्यायचा आहे, त्यासाठी येतं 2 0 घेऊया आणि 1 न मल्टिप्लिकेशन करायचं आहे, त्यामुळं हा नंबर येणार आहे. 4 0 7 4. आणि आता आपण ह्याचं काय ॲडिशन करूया. बघा आता किती येते. 8 आलं, 4 आलं, 4 आणि 4 8 आलं, राईट. आणि 9 आणि 7 16 होतं आहे. 1 कॅरी ओव्हर 6 आलं. 6 7 + 1 8, 8 + 4 12 आलं. 1 कॅरी ओव्हर 2 आलं. 4 आणि 1 5 आलं. ओके, म्हणजे या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे बघा. 5 2 6 8 4 8 अपॉन 25. ओके, आता आपण 25 डायरेक्ट भाग घालूया ह्याला, राईट. आता 25 1 25, 25 2 52, 25 2 50, राईट. आणि 2 राहते. आणि नेक्स्ट नंबर बघा आता 6 आहे हा, आणि त्यामुळं 25 1 25 भाग जातोय, नंतर 1 राहतंय, राईट. आणि नेक्स्ट नंबर बघा आता 8 आहे हा, त्यामुळं भाग जाणार नाही, 0 येणार आहे, राईट. आता नेक्स्ट नंबर बघा 4 आहे, राईट. आता 25 184 आलं, त्यामुळं कितीनं भाग जातोय बघा. आता 25 कितीनं जातोय 7, राईट. 25 7 175 होते, म्हणजे 175 होते. आता मायनस केलं की किती येणार आहे, तर 9 येणार आहे, राईट. आणि आता नेक्स्ट नंबर किती आहे बघा 8 आहे. ओके, 8 आला, 98 आलं, म्हणजे 25 3 केलं की किती होतंय 75 होतंय, त्यामुळं 3 भाग जाणार आहे 75. ओके, मायनस केलं किती राहतंय 8 मधून 5 गेले 3 राहिलं, 9 मधून 7 गेले 2 राहिलं, 23 राहतंय, राईट. आता हे पुढचं सॉल्व करण्यासाठी इथंपर्यंत झालेलं आहे, राईट. आता आपल्याला 0 द्यावा लागणार आहे आणि इथं काय पॉईंट द्यावा लागणार आहे. ओके, आता बघा 230 आलेला आहे आणि भाग कितीनं जाईल आता 25 9, राईट. 25 9 भाग जाईल. 25 9 225 होत आहे. ओके, त्यामुळं 5 राहणार आहे. आणि आता एकदा आपण पॉईंट दिला की इथं कितीही पण 0 आपण वाढवू शकतो, आणि 25 2 50 होत आहे, राईट. म्हणजे आपला ॲन्सर आता झालेला आहे, इथं आलेला आहे. किती येते बघा 2107.92. ओके, म्हणजे आपल्याला ते कसं लिहायचं आहे. आपल्याला अमाऊंट विचारलं होतं. काय विचारलं होतं, द अमाऊंट टू सेटल द लोन आफ्टर 3 years. Therefore, the amount to settle the loan after 3 years is किती आहे 21,073.92 रुपीज. ओके, हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7. ए प्रिन्सिपल अमाऊंट टू ₹13,924 in 2 years by compound interest at 18 PCP. फाइंड द प्रिन्सिपल. म्हणजे आपल्याला इथं अमाऊंट दिलेला आहे, राईट. आणि इथं ड्युरेशन ही दिलेलं आहे 2 years आहे, आणि आपल्याला रेट ही दिलेला आहे, आणि आपल्याला काय प्रिन्सिपल काढायचं आहे. फर्स्ट आपल्याला काय गिवन जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया.
अमाऊंट किती आहे बघा आता 13,924 रुपीज, राईट. आणि नंतर ड्युरेशन म्हणजेच एन किती दिलेला आहे 2 इयर्स, ओके. आणि आर दिलेला आहे 18 PCPA, ओके. आणि आपल्याला आता अमाऊंटचा फॉर्म्युला माहीत आहे, ते आता प्रिन्सिपल काढण्यासाठी अमाऊंटचा फॉर्म्युला लिहायचा आहे. अमाऊंट इज इक्वल टू पी म्हणजेच प्रिन्सिपल 1 + R/100⁻n, राईट. आता अमाऊंट दिलेला आहे ते अमाऊंट आपण लिहूया, किती आहे 13,924. आणि प्रिन्सिपल काढायचं आहे त्यामुळे पी ॲज इट इज येणार आहे 1 + R किती आहे बघा आता 18 आहे /100, n आहे 2, ओके. 13,924 पी ॲज इट इज येणार आहे. नंतर ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 100 प्लस नंतर किती 18 येणार म्हणजेच 118/100 ह्याचं काय स्क्वेअर, ओके. नंतर बघा काय होतंय 13,924 इन पी इंटू, आता आपण ह्याचा स्क्वेअर आहे हे 2 टाइम्स लिहू शकतो 118/100 118/100, ओके. आता आपल्याला ह्यामध्ये प्रिन्सिपल काढायचं आहे त्यामुळे आपल्याला नंबर्स आहेत एका साईडला घ्यावं लागणार आहे, ते प्रिन्सिपल एका साईडला घ्यावं लागणार. त्यामुळे हे बघा हे डिनॉमिनेटरचे जे नंबर्स असतात ते वरती न्यूमॅरिटरला घ्यावं लागतात, म्हणजेच 13,924 इंटू 100 इंटू 100. आणि हे जे न्यूमॅरिटरचे नंबर असतात ते काय डिनॉमिनेटरला जातात 118 इंटू 118 इज इक्वल टू प्रिन्सिपल, राईट. आता आपल्याला काय हे फर्स्ट सॉल्व करायचे, ओके. आता बघूया आता आपण ह्या काय आता 2 ना आपल्याला फर्स्ट ह्याचा आणि ह्याचा भाग घालूया, राईट. आता 2 5 10 होते, नंतर 1 राहतं या 2 9 18. तसंच इथं किती 2 5 10 आणि 2 0 0. तसंच सेम नंबर्स असल्यामुळे इथंही तेच येणार आहे, राईट. आणि हे नंबर्स आहेत ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. बघा आता किती होते 13,924 इंटू 50 इंटू 50 अपॉन 29 इंटू 29 इज इक्वल टू हे काय प्रिन्सिपल, ओके. थोडंसं इथं ॲक्च्युली जरा रॉंग झालेलं आहे बघा. आता इथं 2 5 10 आहे, राईट. त्यामुळे इथं 5 येणार आहे आणि 1 राहतं या 2 9 18 म्हणजे किती 59 येणार आहे. त्यामुळे इथंही किती 59 येणार आहे, का तर आपण 2चा भाग घालवलेला होता. त्यामुळे इथंही काय येणार आहे 59 आणि इथंही 59, ओके. आता बघा आपल्याला काय आता इथं 59 आलेला आहे आणि हा नंबर आहे 59 हा प्राईम नंबर आहे, त्यामुळे हा कोणत्याही टेबल्समध्ये नसणार आहे. त्यामुळे आपल्याला हे काय डायरेक्ट भाग घालवावं लागणार आहे. आता 59चा टेबल नक्कीच आपल्याला येत नसतो, ओके. त्यामुळे आता आपण बघूया ह्यानं ह्याला कितीनं भाग जातोय, तर इथं आपल्याला लिहावं लागणार आहे 59 कितीचं 1 न जात नाही, 2 न बघूया 139 आहे, 59 2 न बघूया 2, 9 2 18, राईट. 2 5 10 प्लस 1 11 झालं, राईट. आता 3चं घेतलं की जास्त होणार आहे, त्यामुळे इथं काय 2 नच भाग जाणार आहे, 2 न भाग गेला आणि किती आलेला आहे आता 139 मायनस 118 करावं लागणार आहे, राईट. म्हणजे आता बघा 9 मधून 8 गेलं किती राहिलं 1 राहतंय, 3 मधून 1 गेलं 2 राहिलं. आता नेक्स्ट नंबर आहे 2. आता आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे, राईट. आता नेक्स्ट बघा आता 59 किती जण भाग जातो यानं आता आपण बघूया. आता 3 न बघूया आपण, ओके. 3 न बघूया 9 3 27, 3 5 15 प्लस 2 17, ओके. आता 5 3 15 प्लस 2 इथं 17 झालेलं आहे म्हणजे 117, ओके. आणि आता बघूया आता आपण हे मायनस करूया, मायनस केलं, राईट. आणि इथं 3 न भाग गेलेला आहे, राईट. आणि मायनस करून किती येणार आहे इथं 12 मधून 7 गेले किती झाले
5 आलेला आहे, राईट. 10 मधून 7 गेल्या, 3 आलेला आहे, राईट. आता नेक्स्ट नंबर बघा कोणता आहे, 4 आहे. 354. आता आपण बघूया की 59 कितीला आता ह्यानं भाग जातोय ते. ओके, आता 59 कितीचं केलं की 354 येते ते बघूया. 59 6चं करून बघूया आपण. ओके, 6चं बघा. आता 6 9चं किती होत आहे, 54 होते. आणि 5 6चं 30 प्लस 5 केलं 35. आता म्हणजे आपला इथं काय डायरेक्ट भाग गेलेला आहे, राईट. म्हणजे इथं किती आलेला आहे तर 236. ओके, आणि 51 51 आणि 236 आलेले आहे. आता हे नंबर्स आपण लिहून घेऊया राहिलेले. म्हणजेच 236 आणि ह्याचं आपण काय आता मल्टिप्लिकेशन करूया. किती येते, 5 5चं 25 आणि हे राहिलेले 2 0 अपॉन इथं किती फक्त आता 59 राहिलेलं आहे, इज इक्वल टू हे काय प्रिन्सिपल आहे. ओके, नेक्स्ट बघा. आता आपण काय करूया, ह्यानं आता ह्याला भाग घालूया, राईट. डायरेक्ट भाग जातोय का बघूया. आता फर्स्ट 59 आता 2चं 3चं आपण केलेलं आहे, 4चं करून बघूया आपण. ओके, 4चं आता मी इथं वरती करते. 59 × 4. 9 4चं किती होत आहे तर 36, राईट. आणि 4 5चं 20 प्लस 3 23 होतं. आता डायरेक्ट भाग गेलेला आहे. 59 1चं 59 आणि 59 4चं 236. ओके, आणि बघा आता काय येते, त्यामुळं 4 × 25 0 0 प्रिन्सिपल. आता फर्स्ट आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 25 4चं किती होत आहे तर 100, राईट. आणि हे 2 0 हे काय आले, म्हणजेच किती आलेलं आहे प्रिन्सिपल 10,000. आपल्याला विचारलेलं काय होतं प्रिन्सिपल. देअरफॉर प्रिन्सिपल इज इक्वल टू 10,000 रुपीज. ओके. क्वेश्चन नंबर 8. The population of a suburb is 16,000. Find the rate of increase in the population if the population after 2 years is 17,640. आता आपल्याला इथं फर्स्ट पॉप्युलेशन दिलेलं आहे 16,000, राईट. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे रेट. तर 2 वर्षानंतर ते पॉप्युलेशन कितीनं वाढलेलं आहे 17,640 झालेलं आहे. ओके, तर त्याचा रेट फाइंड करायचा आहे. ओके, आता फर्स्ट बघा आपल्याला जे गिवन दिलेले आहे ते फर्स्ट आपण लिहून घेऊया. आपल्याला पी म्हणजेच प्रिन्सिपल दिलेलं आहे 60,000. ते पॉप्युलेशन ऑफ सबर्ब झालं, राईट. म्हणजेच काय पॉप्युलेशन ऑफ ए सुबर्ब किती आहे तर 16,000. ओके, आणि नंतर अमाऊंट म्हणजे हे झालं. अमाऊंट म्हणजेच काय पॉप्युलेशन ऑफ द सुबर्ब आफ्टर 2 years. हे किती आहे 17,640. ओके, आता एन ड्युरेशन दिलेलं आहे आपल्याला. किती दिलंय बघा आता 2 years, राईट. 2 years. ओके, आणि आपल्याला रेट फाइंड करायचे. आर किती आहे ते आपल्याला काय काढायचं आहे. ओके, आता अमाऊंटचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. पी अमाऊंट इज इक्वल टू पी म्हणजेच प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू एन. ओके, आता अमाऊंट किती आहे बघा आता 17,640 इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 16,000, राईट. 1 प्लस आणि आर आपल्याला काढायचं आहे ते ॲज इट इज आरच आपण लिहून घेऊया. आणि एन एन किती आहे तर 2 years, राईट. 2 आहे. ओके, आता बघा हा नंबर्स आपण इकडं काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की हे काय डिव्हिजनला जातो.
म्हणजेच आपण अपॉन हे काय 16,000 इकडे लिहून घेऊया. नंतर हे जे राहतं ते लिहूया 1 प्लस आर अपॉन 100 रेज टू 2. ओके. आता ह्यामधील बघा, आता हे 0 0 हे कट होतात राईट. आणि तुम्ही हे जर नंबर्स लक्ष देऊन बघितलं तर हा नंबर आहे तो 42चा स्क्वेअर येतो आणि खालचा नंबर जो आहे तो 40चा स्क्वेअर येतो राईट. त्यामुळे आपण 42 अपॉन 40 याचा स्क्वेअर असं लिहू शकतो ह्याच्याऐवजी. ओके. इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 याचं काय स्क्वेअर. ओके. आणि आता आपल्याला बघा हे इकडेही स्क्वेअर आलेलं आहे, इकडेही स्क्वेअर आलेले आहे. तर आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला काय स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. 42 अपॉन 40 याचा स्क्वेअर इज इक्वल टू हे स्क्वेअर रूटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 याचं काय स्क्वेअर. आपण काय केलेलं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. ओके. आणि नंतर त्यामुळे हे स्क्वेअर कॅन्सल झालं, हे काय कॅन्सल झालेलं आहे. मग राहिलेले नंबर जे आलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. 42 अपॉन 40 इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100. ओके. आता इथं तुम्ही बघितलं तर 1 हे काय प्लसमध्ये आहे, आपल्याला ह्या साईडला आलं तर ते काय मायनसमध्ये होतं. म्हणजेच काय होणार आहे 42 अपॉन 40 मायनस 1 इज इक्वल टू आता हा नंबर किती आर अपॉन 100 इथं राहणार आहे राईट. आणि बघूया आता आपण इथं 1 हे आहे, हे न्यूमेरिटरला आहे. आता आपल्याला हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं ह्याच्या खाली, त्यामुळे अपॉन 1 हे असतंच राईट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा काय होते. 42 इंटू 1 म्हणजेच 42 आलं, मायनसचं साईन आहे त्यामुळे मायनस द्यायचं आहे राईट. आणि 40 1 ज 40. ओके. आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 40 आलेलं आहे आर अपॉन 100. ओके. आणि नंतर बघा 42 मायनस 40 म्हणजेच काय 2 येतं आहे राईट अपॉन 40. आणि इकडं हे काय डिनॉमिनेटरला आहे, इकडं आल्यानंतर हे काय न्यूमेरिटरला जाणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणजेच काय 100 इंटू 2 इज इक्वल टू आर झालं. ओके. 100 इंटू 2 म्हणजेच काय 200 अपॉन 40 इज इक्वल टू आर आलं. हे 0 0 काय कॅन्सल होत आहे आणि 4 1 ज 4 4 5 ज 20 राईट. म्हणजे आपल्याला आर विचारलं होतं राईट, रेट विचारलेला होता तो किती आलेला आहे 5 आलेला आहे राईट. आपलं हे काय आन्सर आलेला आहे. क्वेश्चन नंबर 9. इन हाऊ मेनी इयर्स ₹700 will amount to ₹847 at a compound interest rate of 10 PCP. आपल्याला इथं काय दिलेलं आहे तर प्रिन्सिपल 700 दिलेलं आहे, अमाऊंट दिलेलं आहे 847 राईट. आणि कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ म्हणजे रेट दिलेला आहे 10 PCP. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आहे हाऊ मेनी इयर्स म्हणजे ड्युरेशन n इज इक्वल टू किती ते काढायचं आहे. ओके. p इज इक्वल टू किती आहे बघा तर 700. ओके. नंतर a अमाऊंट इज इक्वल टू 847 रुपीज आणि नंतर r किती आहे 10 PCP. ओके. आणि n आपल्याला काय काढायचं आहे. ओके. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे अमाऊंटचा. a इज इक्वल टू p 1 प्लस r अपॉन 100 रेज टू n राईट. आणि अमाऊंट आहे 847 इज इक्वल टू p आहे 700 आणि 1 प्लस आणि r आहे 10 अपॉन 100 आणि n ॲज इट इज लिहायचं आहे का तर आपल्याला ते काढायचं आहे. ओके. आता बघा आपल्याला हे काय आहे इकडं म्हणजे 700 आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेल्यानंतर काय ते डिव्हिजनमध्ये होणार आहे. 847 अपॉन 700 इज इक्वल टू हे आहे ॲज इट इज लिहून घेऊया
1 + 10 अपॉन 100 रेज टू n. ओके, आणि हे काय आपण आता सॉल्व करून घेऊया. 847 अपॉन 700 इज इक्वल टू 100. 1 × 100 100 येणार आणि प्लस 10 म्हणजेच काय 110 अपॉन 100 रेज टू n. राईट. आणि तुम्ही बघितलं तर आता आपण भाग घालवू शकतो ह्याला. 7 1 7, 7 0 0, 7 0 0, आणि 7 1 7 राहते, 1 राहते, आणि 14 झालं म्हणजे 7 2 14 आणि 7 1 7, म्हणजेच किती नंबर राहिलेला आहे 121 अपॉन 100 इज इक्वल टू 110 अपॉन 100. ओके, आणि तुम्ही बघितलं तर 121 हा 11चा स्क्वेअर येतोय आणि 100 आहे हा 10चा स्क्वेअर येतोय. राईट. त्यामुळं 11 अपॉन 10 स्क्वेअर आपण ह्याच्याऐवजी काय हे स्क्वेअर लिहू शकतो. आणि हे 0 0 कॅन्सल केलं की काय राहतं तर 11 अपॉन 10 राहतं. ओके, रेज टू n लिहायचं होते तर त्यामुळे इथं काय येतं आहे तर 11 अपॉन 10 आणि हे n आलेलं आहे. आता तुम्ही बघितलं तर सेम व्हॅल्यू आलेली आहे याची आणि याची, तर म्हणजे n इज इक्वल टू 2 त्यामुळे होणार आहे. राईट. देअरफॉर n इज इक्वल टू 2 years. Okay. Question number 10. Find the difference between simple interest and compound interest on rupees 20,000 at 8 PCPA. आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे म्हणजे प्रिन्सिपल दिलेलं आहे 20,000 आणि आपल्याला सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट यामधील डिफरन्स किती आहे ते फाइंड करायचं आहे. आणि आपल्याला रेट दिलेला आहे 8 PCPA. ओके, फर्स्ट जे गिवन दिलेलं आहे ते आपण काय लिहून घेऊया. प्रिन्सिपल किती आहे तर 20,000 रुपीज. ओके, आणि रेट आहे 8 PCPA. राईट. आणि एंड 2 years. ओके, तर ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर म्हणजे ड्युरेशन किती आहे तो दिलेला नाही, पण आपण जर 2 years इथं घेतलं तरच बुकमध्ये जे आन्सर आहे ते येते. राईट. त्यासाठी आपण n इज इक्वल टू 2 years घ्यायचं आहे. फर्स्ट आता आपण काय सिंपल इंटरेस्ट काढूया. राईट. का तर डिफरन्स आपल्याला काढायचा आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मधला. त्यासाठी आधी फर्स्ट सिंपल इंटरेस्ट काढूया. सिंपल इंटरेस्ट त्याचा फॉर्म्युला आहे बघा P × n × R अपॉन 100. ओके, आता P किती आहे 20,000, n आहे 2 आणि रेट R आहे 8 अपॉन काय 100. आता हे 2 0 कट करायचे आहे, केले की वरचेही 2 0 कट होणार आहेत. राईट. त्यामुळे काय राहतं नंबर्स 200 × 2 8 16. राईट. आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. 16 2 किती होत आहे तर 32 आणि राहिलेले हे 2 0. सिंपल इंटरेस्ट किती आलेला आहे 32,000. राईट. 3,200. राईट. ओके, आता आपल्याला बघा कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला अमाऊंट काढावं लागणार. त्यासाठी फर्स्ट आपण अमाऊंट काढूया. अमाऊंट इज इक्वल टू P1 + R अपॉन 100 रेज टू n. आता प्रिन्सिपल किती आहे तर 20,000. ओके, 1 + R आहे 8 अपॉन 100 आणि n आहे 2. राईट. आता बघा 20,000 आणि ह्याचं जर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की 100 + 8 म्हणजेच किती 108 होतं आहे अपॉन 100 रेज टू 2. ओके, आता 20,000 हे आता आपण काय 2 टाइम्स लिहू शकतो. राईट. 2 टाइम्स लिहायचं आहे आपण हे इंटू 108 अपॉन 100. आणि आता बघा हे न्यूमॅरेटरला नंबर्स असतात, हे डिनॉमिनेटरला असते. इथले 4 0 मी हे कट केलं की इथले 4 0 कट करायचे आहेत. राईट. म्हणजे 2 × 108 × 108.
आता आपण काय करूया, ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा आता काय होतं या, मी ह्या साईडला करते. इथं 108 इंटू 2, 2 8चं 16 राईट, आणि 2 1चं 2 म्हणजे 216 इंटू 108 करूया आता. इंटू 108, 8 6चं 48 ओके, आणि 8 1चं 8 प्लस 4 म्हणजेच किती होत आहे तर 12 राईट, आणि 8 2चं 16 प्लस 1 17. आता हा पुढचा नंबर 0 आहे, त्यामुळे इथं काही 0 0च येणार आहेत. आणि 1 हा नंबर घेण्यासाठी फर्स्ट 2 0 लिहूया, आणि नंतर मग 1 न मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे नंबर आहे हाच येणार आहे, म्हणजे 6 1 आणि 2 ओके. आता ह्याचं काय आपण ॲडिशन करूया. 8 2 6 आणि 7 किती होत आहे तर 13 होत आहे. 1 कॅरी ओव्हर जाते, 3 राहिलं, 1 1 1 म्हणजेच 3 येणार आहे, आणि 2 राईट, म्हणजे किती आलं बघा आता 2 3 3 2 8 ओके. हे काय अमाऊंट आलेलं आहे राईट, 23,328 हे अमाऊंट आलेलं आहे. आणि आता आपल्याला काय कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी तो फॉर्म्युला आहे बघा कंपाऊंड इंटरेस्टचा. काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल राईट. आता अमाऊंट किती आहे यामध्ये आपण काढलेलं 23,328 आणि मायनस प्रिन्सिपल दिलेला आहे 20,000 ओके. आता मायनस करून किती येतं आहे बघा, आता ह्याचं 0 नाही 8 आलं ना, 8मधून 0 गेले 8 आले, 2मधून 0 गेले 2 आले, 3मधून 0 गेले 3 आले, आणि 3मधून 0 गेले 3 आले, आणि 2मधून 0 गेले 0च राहिले राईट. म्हणजे ह्याचं काय आलेलं आहे 3,328 रुपीज. हे काय कंपाऊंड इंटरेस्ट आलं, आणि सिम्पल इंटरेस्ट वरती आलेलं आहे 3,200. आणि आपल्याला ह्याचा डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे मोठी संख्या आहे त्यातून छोटी संख्या मायनस करावी लागणार आहे ओके. म्हणजे बघा आता डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट काय होणार आहे, मोठं कोणतं आहे तर कंपाऊंड इंटरेस्ट आहे, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट किती आहे तर 3,328 मायनस 3,200 ओके. आता मायनस केलं बघा किती येते, मायनस करून किती राहते तर 8 2 राईट, 3मधून 2 गेले 1 म्हणजे 128 येते, आणि हे काय रुपीज आहे ओके. म्हणजे आपल्याला डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिम्पल इंटरेस्ट विचारलेला होता, तो किती आलेला आहे 128 रुपीज ओके. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपले काय प्रॅक्टिस सेट 14.2 शिकवून काय फुल सॉल्व झालं आहे ओके. जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर प्लीज शेअर सबस्क्राईब अँड लाईक. थँक्यू.